नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल क्लासरूममध्ये मी सुरेश पाटील, शिक्षक, ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 120 तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माझा आजचा विषय आहे इतिहास, इयत्ता 8वी. इंग्रजांच्या पारतंत्र्याच्या शृंखलेतून भारत मातेला मुक्त करण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी आणि देशभक्तांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं, त्यांच्या बलिदानातूनच 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं. या स्वातंत्र्यासाठी अनेक लढे भारतामध्ये उभारले गेले होते. सगळ्यात पहिला लढा उभारला होता तो म्हणजे 1857चा स्वातंत्र्य लढा. आणि म्हणूनच आज आपण पाहणार आहोत 1857चा स्वातंत्र्य लढा. खरं तर 1857चा जो लढा भारतामध्ये झाला, हा लढा इंग्रजी सत्तेला हादरवून सोडणारा असा लढा होता. आणि हा हादरवून सोडणारा लढा, या लढ्याच्या पूर्वी देखील भारतामध्ये त्यावेळी अनेक लढे झाले होते. आणि ह्या लढ्याची व्याप्ती आणि या लढ्यापाठीमागची जी भूमिका होती हे लक्षात घेऊनच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक पुस्तक लिहिलं, ते म्हणजे 1857चं स्वातंत्र्य समर. या 1857च्या स्वातंत्र्य समर या पुस्तकातून अनेक क्रांतिकारकांनी, अनेक देशभक्तांनी प्रेरणा घेऊन पुढे देश स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्याची अनेक मोहिमा त्यांनी उघडल्या होत्या. आणि म्हणूनच हे पुस्तक स्वातंत्र्यवीर सावरकरांचं 1857चा समर हे खऱ्या अर्थानं एक प्रेरक होतं. पण जेव्हा इंग्रजांना हे कळालं की हे पुस्तक अतिशय प्रेरक आहे, तेव्हा मात्र त्या पुस्तकावरती प्रकाशनापूर्वीच बंदी आणण्यात आली. तर जगातलं हे एकमेव पुस्तक होतं की या पुस्तकाला प्रकाशनापूर्वीच बंदी आणली होती. कारण तितकं त्या पुस्तकामध्ये देशभक्तांना प्रेरणा मिळेल असं लिखाण त्यामध्ये केलं होतं. म्हणूनच 1857च्या लढ्याला अनुसरून हे लिहिलेलं पुस्तक म्हणजे 1857चे स्वातंत्र्य समर. आणि म्हणूनच अशा या वेगवेगळ्या पद्धतीच्या स्वातंत्र्य लढ्याची जी पार्श्वभूमी 1857च्या स्वातंत्र्य लढ्याला मिळाली, त्यातूनच हा लढा 1857चा निर्माण झाला. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर 1857चा हा जो लढा आहे, हा 1857चा लढा होण्यापूर्वी भारतामध्ये आणखी काही लढे प्रत्येक भागामध्ये उभारले गेले होते. ते आपण क्रमाने पाहूया. (1857) पूर्वीचे 1857 पूर्वीचे जे लढे भारतामध्ये झाले, खरं पाहिलं तर ज्या ज्या भागामध्ये इंग्रजांची सत्ता होती, त्या त्या भागातील जनतेचं शोषण इंग्रजांनी केलं होतं. आपल्याला माहित आहे, इंग्रज जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा ते व्यापारी म्हणून आले आणि त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करून भारतामध्ये आपली सत्ता कायम केली. आपण चित्रामध्ये पाहत आहात की दर्यावर्दी म्हणून इंग्रज भारतामध्ये आले आणि त्यांनी आपली सत्ता या भारतामध्ये निर्माण केली. आणि या कंपनीच्या सत्तेमुळे जनतेमध्ये इंग्रजांविरुद्ध एक असंतोष निर्माण झाला होता. अशा असंतोषाच्या ठिणगीतूनच ओडिशामध्ये पाईकांचा उठाव झाला होता. आता पाईक म्हणजे कोण?
तर मध्ययुगीन काळामध्ये त्या भागात राजाचं जे खडं सैनिक होतं, त्या खड्या सैनिकांना पाईक असं म्हणायचं. स्वतंत्र निरनिराळे राजे होते, त्या राजांचं जे खडं सैनिक होतं त्यांना पाईक असं म्हटलं जायचं. आणि त्या मोबदल्यात त्यांना मोफत कसण्यासाठी जमिनी दिल्या जात होत्या. अट मात्र एवढीच होती की जेव्हा कधी लढाईचा किंवा युद्धाचा प्रसंग येईल त्यावेळी त्या राजाच्या बाजूने त्या सैनिकाने लढण्यासाठी उभं राहणे ही अट होती. पण जेव्हा इंग्रजांनी या ओडिशावर हमला करून ओडिशा आपल्या ताब्यात घेतलं तेव्हा या पाईकांच्या जमिनी देखील इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतल्या. त्यामुळे साहजिकच हे पाईक जे होते हे इंग्रजांवरती नाराज झाले आणि त्यांनी 1817 साली इंग्रजांविरुद्ध सशस्त्र असा उठाव केला. विद्यार्थी मित्रांनो, 1857च्या स्वातंत्र्य लढ्यापूर्वी असे जे छोटे मोठे अनेक लढे झाले ते लढे आपण पाहत आहोत. आज त्यातलाच एक लढा म्हणजे पाईकांचा उठाव होता. हा पाईकांचा उठाव आपण पाहिला. या पाईकांच्या उठावाच्या काळातच तसं पाहिलं तर 1770 मध्ये 1770 मध्ये बंगाल प्रांतामध्ये मोठा दुष्काळ पडला होता. आणि या दुष्काळाच्या वेळी इंग्रज शासन मात्र तेथील जनतेविषयी अतिशय उदासीन आणि संवेदना शून्य असं होतं. खरं तर असं संवेदन शून्य आणि उदासीन राहणं हे इंग्रजांना त्यावेळी योग्य प्रकारचं असं वर्तन जनतेविषयी नव्हतं. आपण पाहतो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या स्थितीमध्ये जर एखादा महापूर आला, दुष्काळ पडला तर सरकार त्या ठिकाणी मदत पुरवत असतं. परंतु त्यावेळी इंग्रज सरकारने बंगालच्या दुष्काळाच्या वेळी जी नीती अवलंबली ती कुठेतरी जनतेच्या मनामध्ये रोष निर्माण करणारी, असंतोष निर्माण करणारी होती. आणि म्हणूनच त्यानंतर तेथील जनता इंग्रजांविरुद्ध पेटून उठली. त्यावेळी त्या ठिकाणी संन्याशी आणि त्यानंतर फकीरांनी देखील इंग्रज सत्तेविरुद्ध लढा देण्यास सुरुवात केली. विद्यार्थी मित्रांनो, 1857च्या स्वातंत्र्य लढ्याच्या आधी जे जे भारतामध्ये उठाव झाले त्यामध्ये आणखीन एक उठाव महत्त्वाचा होता. तो म्हणजे उमाजी नाईक आद्य क्रांतिकारक यांनी दिलेला उठाव किंवा लढा. तेथील रामोशी बांधवांना आणि स्थानिक युवकांना संघटित करून उमाजी नाईक यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध लढा दिला. जवळजवळ 14 वर्ष त्यांनी इंग्रजांविरुद्ध आपला लढा दिला आणि शेवटी 1832 साली त्यांना सरकारने अटक केली आणि पुणे येथे फाशी दिली. इंग्रजी सत्तेबद्दल असलेला असंतोष या सगळ्यांच्या मनामध्ये धगधगत होता आणि त्यातूनच 1857 पूर्वीचे असे लढे आणि उठाव होत गेले. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे उमाजी नाईक यांनी उठाव केला, लढाई दिला, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील भिल्ल असतील, कोळी असतील, रामोशी असतील यांनी आपापल्या परीने वेगवेगळे लढे या स्वातंत्र्यासाठी दिले होते. भारतातील आदिवासी आणि वन्य जमाती यांच्या हक्कावरती इंग्रजांनी गदा आणली. खरं तर वन्य जमाती आणि आदिवासी यांची जंगल संपत्ती ही फार महत्त्वाची आहे आणि त्यांच्याच हक्कावरती इंग्रजांनी गदा आणल्यामुळे साहजिकच या वन्य जमातींचा आणि आदिवासी लोकांचा इंग्रजांबद्दलचा रोष वाढला
आणि त्यातूनच भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये, उदाहरणार्थ बिहारमध्ये, छोटा नागपूरमध्ये कोलाम असतील, ओडिशामध्ये गौंड असतील, बिहारमध्ये संथाळ असतील, यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध असे वेगवेगळे लढे दिले. कोल्हापुरामध्ये महाराष्ट्रातील गडकऱ्यांनी देखील असाच लढा दिला. खरं पाहिलं तर गडकरी यांचं काम गडकिल्ला पाहणं हे होतं आणि त्या बदल्यात त्या काळात इंग्रजांनी त्यांच्या जमिनी काढून घेतल्या. मुळातच गडकऱ्यांना गड किल्ल्याबद्दल जमिनी कसण्यासाठी दिल्या होत्या, पण ह्या जमिनी इंग्रजांनी ताब्यातून घेतल्यामुळे त्यांनाही इंग्रज सत्तेबद्दल मनामध्ये असंतोष निर्माण झाला आणि त्यांनी देखील इंग्रजांविरुद्ध लढे दिले. अशा पद्धतीनं 1857 पूर्वी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या लोकांनी हे लढे दिले होते. कोकणामध्ये फोंड आणि सावंत यांनी देखील अशाच प्रकारचा लढा इंग्रजी सत्तेविरुद्ध दिला होता. त्या काळामध्ये असणारे वेगवेगळ्या जमाती, जसं म्हणालो की भिल्ल बांधव असतील, कोळी बांधव असतील, यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध लढे दिले होते आणि निरनिराळ्या भागामध्ये असणारे काही जमीनदार, राजे रजवाडे यांनी सुद्धा इंग्रज सत्तेला किंवा कंपनीच्या सत्तेला कंटाळून त्रासून जाऊन स्वतंत्र असे लढे त्या भागामध्ये दिले होते. अशा तऱ्हेने 1857च्या स्वातंत्र्य लढ्यापूर्वी जे अनेक भागामध्ये वेगवेगळे लढे इंग्रजांविरुद्ध तेथील जनतेने दिले होते, ते लढे आपण आता पाहिलेले आहेत. खरं तर आणखी इंग्रजांबद्दल तेथील जनतेच्या मनात असंतोष होता. खरं तर ईस्ट इंडिया कंपनी फौजेत अनेक भारतीय सैनिक होते, पण या भारतीय सैनिकांना मात्र नेहमी तुच्छतेने वागणूक दिली जायची. कारण या वागणुकीमध्ये इंग्रज हिंदी सैनिकांबद्दल नेहमी दुजाभाव करत असत आणि त्यांना कमी लेखत. आणि या सगळ्या दुजाभावामुळे आणि कमी लेखण्यामुळेच 1824 मध्ये बराकपूरच्या छावणीमध्ये तेथील सैनिकांनी उग्र रूप धारण केलं. हे प्रत्यक्षात इंग्रजी सत्तेविरुद्ध उग्र रूप धारण करणं, त्यांच्या विरुद्ध काहीतरी हालचाल करणं, हे सुद्धा त्या काळामध्ये मोठं धाडसाचं काम होतं. आणि मग 1824 मध्ये बराकपूरच्या छावणीमध्ये तेथील सैनिकांनी उग्र रूप धारण केलं. महत्वाचा मुद्दा असा आहे की हे सर्व लढे त्या परिसरामध्ये भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये झाले. हे लढे एकाकी झाले, कारण तिथला जो कोणी उठावाचं नेतृत्व करणारी व्यक्ती असेल त्यांच्या नेतृत्वाखाली हे लढे झाले. आणि हे लढे एकाकी असल्यामुळे इंग्रजांनी त्या ठिकाणी त्या लढ्यांचा बिमोड केला किंवा त्या नेतृत्वाला त्यांनी नेस्तनाबूत करून तो लढा तिथे थांबवला, थोपवला. पण जरी हे लढे इंग्रजांनी त्या ठिकाणी थांबवले, नेस्तनाबूत केली, तरी त्यावेळच्या भारतीय जनतेच्या मनामध्ये जी असंतोषाची ठिणगी होती ती काही विझली नाही. ती तितक्याच वेगाने मनामध्ये धुसमुसत होती. त्यांचा अग्नी तितकाच प्रज्वलित होत होता. जसं एखाद्या दारूच्या कोठारावर ठिणगी पडावी आणि त्याचा स्फोट व्हावा, तशाच प्रकारे हा स्फोट जो झाला तो 1857च्या स्वातंत्र्य लढ्याच्या रूपाने. आतापर्यंत जे आपण पाहिलं हे 1857च्या स्वातंत्र्य लढ्यापूर्वीचे वेगवेगळे छोटे मोठे असे अनेक लढे जे भारतात झाले होते, त्या लढ्यांविषयी आपण या ठिकाणी माहिती घेतली होती. पण प्रत्यक्षात 1857चा लढा का झाला, कसा झाला, त्याची कारणं काय हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि आपण आता ते पाहणार आहोत की 1857च्या लढ्याची कारणे काय आहेत.
1857च्या लढ्याची जी कारण आहेत त्यामध्ये आपण प्रामुख्याने काही कारण जी आहेत ती आता पाहणार आहोत. भारतात ब्रिटिश येण्यापूर्वी खर तर इंग्रजांच्या आधीही भारतामध्ये अनेक राजसत्ता होत्या. या राजसत्ता भारतात असून देखील गावगाड्याचं स्वरूप मात्र कधीही बदललं नाही. कोणताही राजा असू दे, तिथं कोणाची सत्ता असू दे, पण गावामध्ये असणारा तो गावगाडा म्हणजे गावातलं जे नेहमीच दैनंदिन जे जीवनाचा क्रम आहे तो कधी बदलला नव्हता. त्यामुळे तेथील जनतेला कधी त्याचा फरक नाही पडला. पण जेव्हा कंपनीची सत्ता, इंग्रजांची सत्ता भारतामध्ये सुरू झाली, तेव्हा मात्र गावगाड्याचं स्वरूप बदलत गेलं आणि साहजिकच बदललेलं गावगाड्याचं स्वरूप भारतीयांच्या मनाला काही रुचलं नाही आणि म्हणूनच इंग्रजांबद्दल लोकांच्या मनामध्ये त्यामुळं साहजिकच रोष निर्माण झाला. 1857चा जो स्वातंत्र्य लढा झाला त्या कारणांमध्ये हेही कारण तितकंच महत्वाचं आहे. जर आपल्या दैनंदिन जीवन क्रमाला कोणी हात लावला तर साहजिकच माणसाच्या मनामध्ये चीड निर्माण होते आणि अशी चीड या वेळी भारतातील लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचं महत्वाचं कारण आहे, आर्थिक कारण आहे, सामाजिक कारण आहे, राजकीय कारण आहे. आपण क्रमाक्रमाने पाहूया की ही कारण काय आहेत. पहिल्यांदा पाहूया आपण 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचं आर्थिक कारण. आर्थिक कारण काय आहे हे आपण पाहूया. अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आर्थिक कारण का महत्वाचं ठरतं. इंग्रजांनी जेव्हा भारतामध्ये आपली सत्ता स्थापन केली, खरं तर त्यांचा उद्देश या ठिकाणी येऊन व्यापार करून आपली सत्ता निर्माण करण्याचा होता. त्यामुळे व्यापाराच्या दृष्टीने त्यांनी ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपली वाटचाल सुरू केली होती. भारतामध्ये त्यांनी नवीन महसूल पद्धत आणली आणि नवीन महसूल पद्धत आणल्यामुळे त्यांनी साहजिकच तेथील शेतकऱ्यांवरती जबरी कर किंवा महसूल त्यांच्याकडून वसूल करून घेतला आणि मग शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्यांच्या विरुद्ध रोष निर्माण झाला. कारण अशी महसूल पद्धती त्याच्या आधी कधी नव्हती. या जबरी अशा महसूल पद्धतीमुळे शेतकरी आणि शेती व्यवस्था कोलमडून पडली. आणखीन इंग्रजांनी काय केलं तर इंग्लंडच्या बाजारपेठेमध्ये तयार होणाऱ्या मालाला भारतामध्ये आणून तो माल खपवण्याचा धोरण त्यांनी राबवलं. साहजिकच आर्थिक लाभ मात्र भारतातून घ्यायचा आणि या भावनेतून इथल्या उद्योगधंद्याला ते मारक ठरलं. भारतामध्ये हस्तकला आणि कापड उद्योग अतिशय विकसित होता, पण या उद्योगाला देखील इंग्रज सरकारने दिवाळखोरीमध्ये काढलं. त्यामुळं इथला भारतीय कारागीर देखील बेकार झाला आणि कारागिरांच्या मनात देखील इंग्रज सत्तेबद्दल असंतोषाची भावना निर्माण झाली. ही सगळी आर्थिक कारण आहेत. या आर्थिक कारणामुळं इंग्रजी इंग्रजांबद्दल जनतेच्या मनामध्ये कशी चीड निर्माण होत गेली हे आपण बघत आहोत. हे सगळे भारतीय कारागीर बेकार झाले आणि साहजिकच एक असंतोष तेथील जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला. ही सगळी आर्थिक कारण आहेत. त्यानंतर पुढचं कारण आहे सामाजिक कारण. सामाजिक कारण.
1857च्या लढ्याला जसं आर्थिक कारणे महत्वाची आहेत तशी सामाजिक कारणे देखील तितकंच महत्वाची आहेत. आपल्या चालीरीती, आपल्या परंपरा, रूढी यामध्ये जर कोणी हस्तक्षेप केला तर आपल्याला तो आवडत नाही. वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा आहे आपली, कोणी मोडीत काढली. एखादी चालरीत आहे ती कोणी मोडीत काढली तर आपल्याला आवडणार आहे का? नक्कीच आवडणार नाही. आणि इंग्रजांनी मात्र तेच केलं. भारतात आज सुरू असलेल्या ज्या रीती, परंपरा, ज्या रूढी आहेत त्यांना कुठेतरी थांबवण्याचं काम इंग्रजांनी केलं होतं. त्यामुळे इथल्या जनतेच्या मनामध्ये तो रोष निर्माण होत गेला. आपल्या सगळ्यांना माहित आहे की सतीची चाल म्हणजे एखाद्या स्त्रीचा नवरा जर मरण पावला तर त्या पतीच्या चितेवरतीच तिनं आपला देह त्यागायचा असतो, किंबहुना त्या अग्नीमध्ये उडी घेऊन आपलं जीवन संपवायचं होतं. अशी सतीची चाल त्यावेळी होती. विधवा विवाह करणं हे त्यावेळी निषिद्ध मानलं जायचं. या दोन्ही पद्धती, सती जाणे किंवा विधवा विवाह करणे, या सामाजिक दृष्ट्या जरी तेथील लोकांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या मनामध्ये इंग्रजांबद्दल जो रोष निर्माण होत गेला तो हाच होता की सतीची चाल कायद्याने त्यांनी बंदी आणली, विधवा विवाहास मान्यता दिली. समाजा दृष्टीने हे योग्य असलं तरी सुद्धा तेथील जनतेच्या मनामध्ये मात्र कुठेतरी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली की इंग्रज आपल्या सगळ्याच परंपरा आता मोडीत काढते की काय आणि आपल्या जीवन पद्धतीमध्ये बदल घडवून आणते की काय. आणि हा जो बदल आहे यामुळेच आणखीन त्यावेळच्या लोकांच्या मनामध्ये इंग्रज सत्तेबद्दल रोष निर्माण झाला. म्हणजे हे एक सामाजिक कारण आहे की यामुळं समाज व्यवस्था, समाजातला प्रत्येक घटक जो आहे तो इंग्रजांच्या सत्तेबद्दल त्यांच्या मनामध्ये चीड निर्माण होत गेली. पुढचं कारण आपण पाहूया ते म्हणजे राजकीय कारण. राजकीय कारण काय आहेत की ज्यामुळे हा 1857चा स्वातंत्र्य लढा खऱ्या अर्थानं भारतामध्ये दिला गेला. त्यावेळी भारतात अनेक छोटी छोटी राज्य होती, अनेक संस्थान होती, पण इंग्रजांनी त्यावेळी ती सगळी राज्य आणि संस्थानं खालसा करून आपल्या ताब्यात घेतली. लॉर्ड डलहौसी यांनी जेवढे संस्थानं भारतामध्ये त्या काळात होती त्यांना खालसा करून इंग्रजांच्या ताब्यात घेतलेले आहे. त्यावेळी सातारा असेल, नागपूर असेल, झाशी असेल येथील संस्थानांच्या दत्तक पुत्र वारसाचा जो हक्क होता तो नामंजूर करण्याचं काम देखील त्यांनी केलं आणि तो नामंजूर करून ती संस्थानं खालसा केली. साहजिकच त्यावेळच्या राजांच्या तिथल्या जनतेच्या मनामध्ये इंग्रजांबद्दल आणखीन चीड निर्माण झाली की हे काय चाललंय, आमचं राज्य देखील ते घेत आहेत, आमच्या परंपरा मोडीत काढतायत. त्यामुळं राजांच्या मनात देखील एक चीड निर्माण झाल्यामुळं साहजिकच हे राजकीय कारण 1857च्या लढ्यासाठी अत्यंत महत्वाचं ठरलं. आपण पाहतोय की 1857च्या स्वातंत्र्य लढ्यासाठी कारणीभूत ठरलेली ही जी महत्वाची कारणं आहेत त्या म्हणजे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय ही सगळी कारणं आहेत की ज्यामुळं स्वातंत्र्य लढ्याची पहिली ठेंगी 1857ला पडली. त्याचबरोबर आणखी महत्वाचा भाग आहे, एवढ्यावरच हा रोष थांबत नव्हता. आणखीन वेगवेगळ्या कारणांनी हा रोष लोकांचा बाहेर पडत होता. त्यामध्ये हिंदी सैनिकांमधला असंतोष हा देखील फार महत्वाचा घटक आहे की हिंदी सैनिकांमध्ये का रोष निर्माण झाला
हिंदी सैनिक हे इंग्रजांकडे काम करत होते आणि हे करत असताना त्यांच्या मनामध्ये इंग्रजांच्या सत्तेविषयी असंतोष का निर्माण होत गेला? त्याचं कारण आहे की हिंदी सैनिकांना इंग्रज सैनिक किंवा अधिकारी जे होते ते नेहमी तुच्छतेने वागवत होते. त्यांना बढती देताना सुभेदारापेक्षा वरचं पद कधीच दिलं गेलं नाही. त्यांचा पगारही इंग्रज सैनिकांपेक्षा कमी होता. नंतर तर हिंदी सैनिकांचे भत्तेही कमी करण्यात आले, ते कपात करण्यात आले. हे सगळं घडत असल्यामुळं हिंदी सैनिकांच्या मनामध्ये इंग्रजांबद्दल असंतोष निर्माण होत गेला आणि याचीच कुठेतरी ठेणगी 1857च्या स्वातंत्र्य लढ्यासाठी कारणीभूत ठरली. एवढ्यावरच हा लढा किंवा ही कारणं थांबत नाहीत. या लढ्याला आणखीन एक महत्वाचं जे कारण ठरलं त्याला तत्कालीन कारण असं म्हटलं जातं की त्या तत्कालीन कारणामुळेच ही ठिणगी पडली आणि हा लढा संपूर्ण भारतभर पेटून उठला. हे तत्कालीन कारण कोणतं आहे ते आपण आता पाहूया. हे तत्कालीन कारण काय घडलं असेल तर आपण पाहतात की त्या काळामध्ये ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका दिल्या होत्या. अतिशय लांब पल्ल्याच्या चित्रात आपण बघत असाल या लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका आणि त्याच्यासोबत कारतूस दिली होती. या कारतूसांना मात्र जे आवरण होते ते आवरण सैनिकांना दाताने तोडावे लागत असे. हे आवरण होतं गायी आणि डुकराच्या चरबीचं. गायी आणि डुकराच्या चरबीचं हे आवरण असल्यामुळं ही बातमी चहूकडे पसरली की कारतूसांना गायीच्या आणि डुकराच्या चरबीचं आवरण आहे. आणि साहजिकच हिंदी सैनिक आणि मुसलमान सैनिक हे काय झाले त्यामुळं नाराज झाले. त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला. भारतातील हिंदू आणि मुस्लिम सैनिकांच्या यामुळे भावना दुखावल्या गेल्या. कारण प्रत्येक जण या दोघांनाही पवित्र मानत असल्यामुळे साहजिकच त्यांच्या मनामध्ये इंग्रजांबद्दल तीव्र अशा भावना निर्माण झाल्या आणि या तत्कालीन कारणामुळेच खऱ्या अर्थानं एक 1857चा स्वातंत्र्य लढ्याचा वणवा पेटला. हा वणवा कसा पेटला ते आता आपण पाहणार आहोत. खरं तर हा वणवा जो आहे तो काही दिवसात भारतीयांच्या मनामध्ये निर्माण झालेला नव्हता. त्यासाठी बरेच दिवस, बरेच महिने, वर्ष गेली होती आणि त्यामुळेच भारतीय जनतेच्या मनामध्ये हा प्रचंड रोष जो तयार झाला होता त्या रोषातून हा 1857चा स्वातंत्र्य लढा भारतामध्ये खऱ्या अर्थानं पहिल्यांदा झाला. या कारतूसांना जी आवरण होती गायी आणि डुकराच्या चरबीची ही दाताने तोडण्यासाठी त्यावेळच्या ज्या सैनिकांनी विरोध केला त्या सैनिकांना इंग्रज सरकारने शिस्तभंगाची कारवाई केली. त्यांच्यावर खटले भरले आणि त्यांना जबरी शिक्षा केल्या. बघा, इंग्रज सैन्यामध्ये हिंदी सैनिक, मुस्लिम सैनिक हे सैनिकच होते इंग्रजांचे, पण तरी सुद्धा त्यावेळच्या इंग्रजी सत्तेनं त्यांना जबरी शिक्षा केल्या, त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई केली आणि या सगळ्या कारवाईमुळे आणि शिस्तभंगाच्या कारवाईमध्ये सापडलेल्या त्या सैनिकांना कुठेतरी त्यांच्या मनामध्ये
इंग्रजांच्या सत्तेबद्दल अतिशय चीड निर्माण झाली होती. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठामध्ये आपण 1857चा स्वातंत्र्य लढा आणि हा लढा होण्याआधी भारतामध्ये जे विविध लढे झाले होते त्या लढ्यांची माहिती घेतली आणि त्याचबरोबर 1857चा जो स्वातंत्र्य लढा झाला होता, या स्वातंत्र्य लढ्यासाठी कारणीभूत ठरलेली जी वेगवेगळी कारणं होती, त्यामध्ये आर्थिक कारण असेल, सामाजिक कारण असेल किंवा राजकीय कारण असेल, किंबहुना हिंदी सैनिकांमधील असंतोष असेल किंवा तत्कालीन घडलेलं जे कारण असेल, अशा विविध कारणांमुळे हा 1857चा स्वातंत्र्य लढा मोठ्या आवेशानं, मोठ्या प्रक्षोभानं इंग्रजां सत्तेला हादरवून सोडणारा असा लढा आपण आजच्या पाठामध्ये पाहिलेला आहे.